यानंतर राज्यातल्या गावागावात एक फेरफटका मारूयात। नेमक्या काय घडामोडी घडतायत जाणून घेऊयात गाव तिथे माझामधून। शिर्डी संस्थांकडून बंद करण्यात आलेला भोजन कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला। महिनाभरापूर्वी साई संस्थांच्या विश्वस्त मंडळानं साई रुग्णालयात पूर्णपणे मोफत सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे रुग्णालयातली गर्दी वाढली। रुग्णालयासाठी भोजन कक्षाच्या विस्तारीकरणाचं कारण समोर करत भोजन कक्ष बंद करण्यात आला होता। माध्यमांनी याबाबत पाठपुरावा केल्यानं संस्थानं प्रशासनानं तातडीनं रुग्णालयाजवळच नव्या जागेत भोजन कक्ष सुरू केला आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राला पाणीदार बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमिर खाननं काल लातूर तालुक्यातील मांजरा आणि तेरणा नदीच्या पट्ट्यात श्रमदान केलं। निलंगा तालुक्यातील आनंदवाडी आणि तगरखेडा ही 2 गावं यंदा वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेत। या दोन्ही गावात श्रमदान करून आमिरनं गावकऱ्यांचा उत्साह दुपटीनं वाढवलाय। आमिरसोबत यावेळी पत्नी किरण राव सुद्धा उपस्थित होत्या। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश या गावात पाणी वाचवण्यासाठी शाळकरी मुलांनी जलदूत यात्रा काढली। बूंद बूंद पाणी बचाव, पाण्याचा एक एक थेंब वाचवा हा शाळेला सुट्टी लागलेल्या विद्यार्थ्यांकडून संदेश देण्यात आला। या जलदूत यात्रेत वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी होती। या सर्व जलदूतांनी गावातील सर्वच गल्ल्या फिरून काढत पाणी वाचवण्याचा संदेश दिला। नंदुरबार जिल्ह्यातील लहानग्यांनी काढलेल्या जलदूत यात्रेचं परिसरात कौतुक केलं जात आहे। वाशिमच्या मंगळूरपीर बाजार समितीत तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभराचं जेवण मोफत दिले जाते। 22 तारखेपासून नाफेडची तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आलाय। गेल्या 15 दिवसांपासून हे शेतकरी तूर घेऊन बाजार समितीत ठाण मांडून बसलेत। साधारण 125 ते 150 शेतकरी तुरीच्या राखणीसाठी बाजार समितीत राहत असून त्याच्या सकाळच्या वेळी चहाचं तसंच 2 वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था ही बाजार समितीकडून करण्यात आलेली आहे। नांदेड शहराजवळच गोदावरी नदीवरच्या विष्णुपुरी धरण कधीही फुटू शकतं, कारण धरणाच्या 11 दरवाजांचं आयुष्य 4 वर्षांपूर्वीच संपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यापूर्वी धरणाचा एक दरवाजा अचानकपणे तुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं। आता हे दरवाजे बदलले गेले नाहीत तर धरणही फुटण्याची शक्यता अधीक्षक अभियंता व्यंकट बोडकेंनी वर्तवली आहे। धरणात साधारण 3 TMC पाणी साठवण्याची क्षमता आहे। सध्या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे, तर धरणाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी दिलेली आहे। इंदापूर शहरात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। शहरातील कोरड्या पडलेल्या तरंगवाडी तलावात शेतकऱ्यांनी भजन करत बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत तलावात पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। तलावातील पाण्यावर जवळपास 4-5 गावच्या नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनत चाललाय। तलावात पुण्याच्या खडकवासला धरणातून पाणी सोडलं जातं। गेल्या 5 महिन्यांपासून तलाव कोरडा ठाक पडलाय। त्यामुळे गावच्या नागरिकांना पिण्याचे पाणी हे खाजगी टँकरमधून विकत आणावं लागतंय। इंदापूर भाजप आमदार बाबूराव पाचरणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। ऐन उन्हाळ्यात सीना नदीत पाणी नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी केली गेली। दरम्यान सीना नदीत गुरुवारपर्यंत पाणी सोडलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे। इंदापुरातील भीमा नदी पात्रातील अनेक गावांना वरदान ठरलेल्या भाट निमगाव इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याची गळती झाल्यानं सध्या हा बंधारा कोरडा ठाक झाला आहे। त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं जळण्याच्या मार्गावर आहेत। नागरिकांचा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे। 2005 साली बांधलेल्या या बंधाऱ्याचे ठिकठिकाणी छापे निघाले आहेत, त्यामुळे पाणी या ठिकाणी थांबत नाहीये। सध्या हा बंधारा माढा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा रस्ता म्हणून वापरला जातोय। भिवंडी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनी विरोधात ग्रामस्थांनी मोर्चा काढला। या मोर्चात भिवंडी ग्रामविकास समितीच्या वतीनं परिसरातील 18 ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांचा सहभाग होता। मोर्चात टोरेंट पॉवर कंपनीवर राज्य शासनानं कारवाई करावी ही प्रमुख मागणी होती। विद्युत पुरवठा वारंवार खंडित करूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कंपनीकडून नाहक त्रास कंपनी देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्याचबरोबर मनमानी वीज बिलं लावून स्थानिकांसह व्यापाऱ्यांची पिळवणूक करणं, चोरीचे खोटे गुन्हे दाखल करून ग्राहकांना दमदाटी करणं असे आरोप या कंपनीवर करण्यात आले।
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चेकऐवजी रोखीनं पैसे देण्यात यावेत यासाठी कांद्याचे लिलाव ठप्प झालेत। गेल्या 6 दिवसापासून कोणत्याही प्रकारचे लिलाव बाजार समितीमध्ये झालेले नाहीत, तर व्यापाऱ्यांनी खाजगी जागेत 2 दिवसांपासून लिलाव सुरू केलेत। परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी लासलगाव बाजार समितीत बैठक बोलावली होती, मात्र व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये यायला नकार दिला। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या स्टेट बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या विरोधात शिवसेनेनं धरणं आंदोलन केलं। त्याचबरोबर बँकेच्या अधिकाऱ्यांना घेरावाही घातला। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एजंट लॉबीवर कारवाई करावी, त्याचबरोबर अनेक मागण्यांचं निवेदन बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना देण्यात आलं। दरम्यान बँकेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा शिवसेनेनं दिलेला आहे। महावितरणच्या अभियंत्याविरोधात आलेल्या प्रचंड तक्रारीची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अभियंत्याला निलंबित केलं। बुलढाण्यात जनता दरबार कार्यक्रमात स्थानिकांनी महावितरणच्या कारभारावर नाराज होत अनेक तक्रारी केल्या। वारंवार ऊर्जा मंत्र्यांनी यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी लावून धरली होती। त्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली। या कारवाईत त्यांनी 7 अभियंत्यांचं वेतनवाढ रद्द केलंय, याबरोबर एका अभियंत्याचं निलंबन सुद्धा। वर्ध्याचे जवान कैलास गेडाम घरी येत असताना अचानक बेपत्ता झालेत। ते BRO तेजपूर आसाममध्ये कार्यरत होते। 13 एप्रिलला 3 महिन्याच्या सुट्टीवर निघाले असताना अचानक बेपत्ता झाले। 17 एप्रिलला त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाल्याची माहिती मिळते। याबाबत त्यांची पत्नी संगीता गेडाम यांनी देवळी पोलिसात तक्रार केली। देवळी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत शोधकार्य सुरू केलं। या प्रकरणाची माहिती मिळताच खासदार रामदास तडस यांनी कैलास गेडाम यांच्या कुटुंबियांची भेट घेतली।